नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी प्रत्येक रविवारी एक व्हिडिओ हा आठवड्याभराचा किंवा दीर्घावधीचा देत असतो आणि त्याचाच हा एक भाग आहे। आज शनिवार आहे, 7 जूनला आपण येऊन पोहोचलो आहोत। संपूर्ण महाराष्ट्रात अद्यापही मान्सून आलेला नाही। आपण 9 तारखेपासून 13 तारखेपर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण मान्सून येईल असा आपला 26 जानेवारीला अंदाज आपण दिलेला होता आणि तो अंदाज आता खरा ठरण्याच्या मार्गावर आहे। कारण जरी महाराष्ट्रामध्ये 26 मेलाच पाऊस आला असला किंवा मान्सून दाखल झाला असला तरी देखील तो एकाच ठिकाणी 26 तारखेपासून तर जवळपास आज 7 तारखेपर्यंत थांबलेला आहे आणि तो 9 तारखेपासून 13 तारखेपर्यंत सुद्धा महाराष्ट्रातच असणार आहे। संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला त्याला 13 तारीख लागणार हे निश्चित आहे। हा आपला गर्व अभिमान वगैरे गोष्टी नाहीये, परंतु प्रश्न असा आहे की एवढा दीर्घकाळ मान्सून महाराष्ट्रात थांबणं ही एक दुर्मिळ गोष्ट आहे आणि जेव्हा मान्सून ट्रप महाराष्ट्रात असल्यामुळे त्याच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण होत असतं। बरं, आता प्रश्न असा आहे की मान्सून एवढ्या दिवस का थांबला? तर त्याचं मुख्य उत्तर आहे की पश्चिमेकडून म्हणजे कुठून पाकिस्तान, बलुचिस्तान या मार्गे किंवा अफगाणिस्तानकडून जे काही वारे कोरड्या स्वरूपात येत आहेत ते राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणामधून येत आहेत आणि या कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनचे वीक झालेले वारे पुढे जाऊ शकलेले नाहीत। म्हणजे जोपर्यंत मान्सूनच्या वाऱ्यांमध्ये पुन्हा ताकद निर्माण होत नाही तोपर्यंत ते पुढे जाणार नाही आणि ही ताकद साधारणपणे पुन्हा मान्सूनला ॲक्टिव्ह झाल्याशिवाय ती निर्माण होणार नाही आणि 9 तारखेपासून ती ताकद तयार होते, ॲक्टिव्ह होतोय मान्सून, परंतु 11 तारीख अशी उजडणार आहे की त्याला पूर्णपणे ताकद यायला वेळ लागणार आहे आणि मग आपला अंदाज आहे की 12-13 तारखेपासून त्याचं भारतीय भूभागावर आगमन होईल आणि मग तो पुन्हा एकदा मान्सूनच्या रूपात पुढे सरकायला सुरुवात होईल। मग थोड्या भागात 11 तारखेला, नंतर 12 तारखेला, मग 13 तारखेला असं करत 14 तारखेला महाराष्ट्रातून मान्सून पुढे सरकून जाईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे। म्हणजे हे झालं मान्सूनच्या बाबतीत। मग महाराष्ट्रात आपण अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि त्यावर आपण ठाम आहोत बरं का। याचं मुख्य कारण असं आहे की जेव्हा मान्सून रिॲक्टिव्ह होतोय, पुन्हा सक्रिय होतोय, तेव्हा मान्सून ट्रप महाराष्ट्रात हे विसरू नका आणि मग मान्सून ट्रपच्या जवळ येऊन खूप पाऊस पडणार आहे आणि नंतर तो मान्सून पुढे सरकणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुसळधार, अतिमुसळधार पाऊस संपूर्ण सर्व जिल्ह्यांमध्ये पडणार आहे। तसा पेरणीयोग्य काय अतिवृष्टीचा पाऊस आपल्याला मे मध्येही झाला, परंतु मे मध्ये आपण जनरली पेरण्या करत नाही। ज्या शेतकऱ्यांनी केल्या त्यांची काही चूक झालेली नाही, तेही पिकं वाचणार आहेत। मात्र ज्या ठिकाणी पिकं खूप कवळी आहेत, छोटी आहेत, त्या ठिकाणी अतिवृष्टीच्या पावसामुळे पिकं वायाला जाऊन तिथे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर निर्माण होतं आणि म्हणून आपण पेरणीसाठी थांबा अशा प्रकारचा काही विभागात जिथे पेरणी झालेली नव्हती त्या विभागासाठी आदेश दिलेला होता। आणि हे सांगण्याचा उद्देशच आपला एवढंच आहे की आपल्यावर शेतकऱ्यांवर प्रेम आहे, त्यांचा खर्च वाचावा। कारण बी बियाणे आणि खतं ही प्रचंड महाग असतात आणि दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर येणं हा त्या वर्षातला डबल खर्च असतो। त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे। लाखो शेतकरी जेव्हा आपल्याला फॉलो करतात तेव्हा त्या शेतकऱ्यांना विश्वासार्ह अशा प्रकारचा अंदाज देण्याची नैतिक जबाबदारी आपली वाढते आणि त्यामुळे त्या उद्देशाने आपण पेरणीविषयी जास्त बोलत नाहीत, परंतु जेव्हा जेव्हा आपल्याला असं काहीतरी वाटतं तेव्हा आपण पेरणी संदर्भातले उल्लेख करतो आणि ते शेतकरी बारकाईने ऐकतात असा माझा अनुभव आहे। या चॅनलवर जवळपास 93,000 व्ह्यूज मिळालेला एक आपला व्हिडिओ आहे की जेव्हा केरळमध्ये मान्सून आला आणि तो महाराष्ट्रात कधी येईल या संदर्भातला तो व्हिडिओ होता। आता एक लक्षात ठेवा की आपण दिलेला 26 जानेवारीचा अंदाज असेल किंवा 1 मेचा अंदाज असेल, या अंदाजाच्या पुढे काहीही घडलेलं नाही आणि एक लक्षात ठेवा, मी प्रत्येक सकाळ संध्याकाळ अपडेट देतोय, त्यामुळे हवामानात जर काही बदल झाला तर आपल्याला ती माहिती मिळतेच आहे। जो नियमित माझा व्हिडिओ बघतो त्याचं कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होणार नाही, कारण त्याला त्याचे कांदे वाचवता आले, त्याला त्याचा भुईमूग वाचवता आलाय, त्याची उन्हाळी पिकं वाचवता आलेली आहेत।
पण ज्यांचा विश्वास नाही, की जो आपल्यापर्यंत अजून पोहोचला नाही, ज्याने आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, ज्याच्याकडे आपले व्हिडिओ बघण्याला वेळ नाही, अशा ज्या मंडळी आहेत यांना मात्र नुकसान हे भोगावं लागणार आहे आणि ते भोगतायत. दुसरी महत्त्वाची बाब, आता पुढील हवामान अंदाज कसा असणार आहे. तर मी सांगितले तुम्हाला 14 तारखेला महाराष्ट्रातून मान्सून पुढे निघून जाईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात 14 तारखेपर्यंत मान्सून पोहोचलेला असेल. त्यानंतर याच काळात म्हणजे जवळपास 15, 16, 17, 18, 19, 20, 21 तारखेपर्यंत महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडणार आहे. आता मी असं बघितलं, उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ या भागात थोडा पाऊस कमी होता, पण याही भागात भरपूर पाऊस या 2 आठवड्यात पडणार आहे. आणि माझे अनेक व्हिडिओ असे आहेत, त्यामध्ये मी असं टायटल दिलेलं आहे की मान्सूनचा खंड हा पहिले 2 आठवडे आहे आणि मग दुसऱ्या आठवड्यापासून तिसऱ्या आठवड्यापासून म्हणजे आपण साधारणपणे 15 तारखेनंतरच म्हणूया, कारण 7 दुने 14 म्हणजे 15 तारखेपासून पुढे तिसरा आठवडा आपला सुरू होतो आणि त्या आठवड्यामध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होते आणि मग ती आठवडाभर अगदी 21 तारखेपर्यंत आपल्याला भरपूर पाऊस पडणार आहे. मग 21 तारखेनंतर पुन्हा पाऊस थोडी विश्रांती घेईल, शेतकऱ्यांना काम करण्याची संधी देईल आणि मग मध्ये मध्ये पाऊस पिकांना आवश्यक असलेले पुरवणी पाऊस होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेही घाबरून जायची गरज नाही. मात्र एक लक्षात घ्या, कोणाचाही सल्ला घ्यायची गरज नाही. आपल्याला एकदा 21 तारखेपर्यंत जो पाऊस होणार आहे त्या पावसावर जसाही वापसा होईल बिनधास्त पेरणी करून टाकायची आहे. कारण मला माहिती आहे महाराष्ट्रात एकही गाव असं असणार नाही की जिथे पाऊस झाला नाही. त्यामुळे सर्व गावांमध्ये भरपूर पेरणीयोग्य पाऊस होऊन जाणार आहे आणि त्यामुळे मग अतिशय समाधानाचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये असेल. 21 तारखेपर्यंत माझ्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य पाऊस होईल आणि साधारणपणे जूनमध्येच 100% पेरण्या या महाराष्ट्रातल्या उरकण्याची मला अपेक्षा आहे. दुसरी महत्त्वाची बाब या ठिकाणी हवामानाच्या बदलांमध्ये अशी आहे की मान्सून लवकर का आला. तर कसं असतं की जेव्हा अनुकूल परिस्थिती तयार होते आणि मी यापूर्वी काही व्हिडिओमध्ये असं सांगायचो की उत्तर भारतामध्ये WD कमी येत आहेत, कमजोर आहेत. तर याचं उत्तरच असं होतं की तत्कालीन WDचा प्रभाव जेव्हा म्हणजे बर्फवृष्टी जेव्हा हिमालयांमध्ये किंवा या भागांमध्ये कमी होते तेव्हा मान्सून सशक्त असतो आणि त्यामुळे अशा सशक्त मान्सूनची लवकर निर्मिती झाली आणि त्याने पुढचा प्रवास केला. मात्र पुन्हा एकदा कसं असतं की सातत्याने हे मान्सून वारे ताकदवर नसतात, ते कमजोर होतात आणि मग ते खंड निर्माण करतात. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, यावर्षी छोटे छोटे आठवडाभराचे खंड हे आपल्याला जुलैमध्ये सुद्धा बघायला मिळू शकतात, ऑगस्टमध्ये बघायला मिळू शकतात. परंतु सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पुन्हा भरपूर पाऊस आहे. त्यामुळे फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही आणि तुमची पिकं चांगली येणार आहेत. तुम्ही 21 तारखेनंतर पेरणी करा. ज्या विभागात त्याच्या अगोदर वापसा होईल त्यांनी अगोदर केली तरी चालेल, कारण पुन्हा पावसाळा किंवा पुन्हा पावसाचं वातावरण तयार व्हायला वेळ लागेल आणि आठवडाभर तुम्हाला अतिशय चांगलं वातावरण पुढे मिळू शकतं. काही विभागात पाऊस होणार आहे. आता इथून पुढे मान्सून सक्रिय राहणार आहे आणि त्यामुळे मान्सून एकदा देशभर पोहोचला की अधूनमधून हलक्या मान्सूनच्या सरी आपल्याला होत राहणार आहेत. त्यामुळे फार घाबरून जाण्यासारखी आता काही परिस्थिती नाही. परंतु येणारा पाऊस हा धोकादायक आणि चिंता वाढवणारा आहे, कारण हा नुकसानकारक. काही भागात ढगफुटी सदृश्य अति पाऊस होणार आहे आणि नद्यांना पूर जूनमध्येच येणार आहे. जसे मे मध्येच आपण नद्यांना पूर बघितले तसे जूनमध्ये आपण नद्यांना पूर बघणार आहोत. आणि मग पुन्हा एकदा मग कोकण किनारपट्टीतला एकदा पाऊस सक्रिय झाला की मग मान्सून सरी हलक्या स्वरूपात महाराष्ट्रभर पडत राहतील. शेतकऱ्यांनी मला अनेक फोन करून सांगितलं की सर आता आम्हाला 2 आठवडे पाऊसच नको आहे, एवढा पाऊस झालाय. पुन्हा हे पाऊस झाल्यानंतर ते आम्हाला सांगतील सर आम्हाला 2 आठवडे खंड पडला तरी चालेल. म्हणजे असं मुबलक पाणी काही ठिकाणी अगदी विहिरी उरून वाहू लागले आहेत, ओढे नाले खळखळून वाहत आहेत, पाझर तलाव कितीतरी लोकांचे भरले आहेत. सोलापूरच्या उजनीसारखं धरण आता भरत आलंय. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की वातावरणामध्ये झालेल्या बदलांचा महाराष्ट्रावर विचित्र परिणाम झालाय आणि मी सांगतोय, सातत्याने सांगतोय की अवघ्या देशामध्ये सर्वाधिक पाऊस हा महाराष्ट्रात होतोय आणि यावर्षी तो होणार आहे. त्यामुळे सगळ्यांचे अंदाज चुकणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 125% एवढ्या पावसाची नोंद होऊ शकते. कारण मे मधला पाऊस जर मान्सूनमध्ये पकडला गेला असता तर ही टक्केवारी खूप वाढली असती. परंतु
काय होतं की मान्सूनचे महिने वेगळे आहेत आणि त्या महिन्यांमध्ये पडलेला पाऊस आपण गृहीत धरतो, परंतु मे आणि ऑक्टोबरचा पाऊस आपण गृहीत धरत नाहीत. याही महिन्यात महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडणार आहे आणि हे सगळे अंदाज लक्षात घेऊन आपलं नियोजन करा. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.